लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, गुढीपाडवा भेट स्पेशल अपडेट। आज एका योजनेचे 100% पैसे मिळणार। आज पैसे वाटप, आज गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार। कोणती योजना आहे ज्या योजनेचे आज 100% पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत? लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज, शेतकरी मित्रांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी। तर बघा, नमस्कार, आज आहे 30 मार्च आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। तर बघा, होळीच्या सणाला लाडक्या बहिणींना गिफ्ट मध्ये साडीचं वाटप करण्यात आलं। आता गुढीपाडव्याच्या सणाला कोणकोणते गिफ्ट मिळणार? सर्वात मोठी अपडेट, आज 10व्या हप्त्याचं वाटप होणार का? आज कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार? कोणत्या जिल्ह्यातील महिलांना सर्वात अगोदर पैसे जमा होणार? 10वा हप्ता किती येणार? 1500 येणार की 2100 येणार? लाडक्या बहिणींच्या मोबाईल वरती बँकेकडून मेसेज कधी येणार? गुढीपाडव्याचं गिफ्ट कधी मिळणार? किती पैसे मिळणार? सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये। गॅसचे पैसे कधी मिळणार? शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार? संपूर्ण अपडेट आजच्या ऑल इन वन व्हिडिओ मध्ये आपण कव्हर करणार आहोत। आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। त्यामुळे आता तुमचं सुद्धा एक छोटंसं काम आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं। बघा, सबस्क्राईब बटन दाबणे खूप इम्पॉर्टंट आहे। सबस्क्राईबचं जर तुम्ही बटन दाबलं नाही तर तुम्ही आपल्या चॅनल सोबत कनेक्ट होऊ शकत नाही। ठीक आहे, सबस्क्राईबचं बटन दाबल्यानंतर तुम्ही चॅनलशी कनेक्ट होता। त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील A to Z अपडेट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिल्या जातात। महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या पण योजना राबवल्या जातात, मग ती लाडकी बहीण योजना असू द्या किंवा अन्य कोणतीही योजना असू द्या, अन्नपूर्णा योजना असेल, गॅसची पैशाची योजना असेल, कोणतीही योजना असू द्या, सर्व योजनेची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर या युट्यूब चॅनलवरती दिली जात असते। ठीक आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, सर्वात मोठी अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व शेतकरी मित्रांच्यासाठी, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्ससाठी, तसेच सर्व सबस्क्रायबरना गुढीपाडवा सणाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बघा, नूतन वर्षाचं अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन। ठीक आहे, गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बघा, ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता तो सोनेरी पहाट, तो सोनेरी दिवस आज उजाडलेला आहे। कारण की बघा, चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात। सर्वांना शुभेच्छा, आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडव्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा। ठीक आहे, त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त पैसे वाटप होणार। बघा, फक्त पैसे वाटप होणार। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार। लाडक्या बहिणींना बँकेकडून मेसेज येणार, तुमच्या अकाउंट मध्ये आता पैसे पडणार। लाडक्या बहिणींच्यासाठी गुड न्यूज, आनंदाची बातमी आणि ही ओरिजिनल अपडेट आपण तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवत आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे जमा झाले। कधी झाले? 7 तारखेला। बघा, 7 मार्च, 8 मार्च महिला दिनाच्या दिवशी पैसे जमा झाले। फेब्रुवारीचे पैसे जमा झालेचा 1500 रुपये जमा झाले आणि अशा प्रकारचा तुम्हाला मोबाईल वरती मेसेज सुद्धा आला। ठीक आहे, त्यानंतर बघा, फेब्रुवारीचे पैसे जमा झाले आणि त्यानंतर मार्चचे पैसे जमा झाले। बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, मार्चचे पैसे कधी जमा झाले तर बघा, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये 12 मार्च पासून पैसे पडण्यास सुरुवात झाली आणि 15 मार्च या तारखेपर्यंत सर्व महिलांना हा लाभ मिळालेला होता। ठीक आहे, आता बघा पुढची अपडेट। आता लाडक्या बहिणींना मार्चचे पैसे मिळाले, फेब्रुवारीचे पैसे मिळाले, दोन्ही महिन्याचे पैसे जमा झाले आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींना 2 टप्प्यात एकूण 3000 रुपयाचं गिफ्ट माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। आणि आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, 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 सर्व महिलांच्यासाठी खुशखबर। आता लाडक्या बहिणींच्या मोबाईल वरती एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाल्याचा मेसेज पडणार आहे। बघा, तुम्हाला मार्चचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला, फेब्रुवारीचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आणि आता एप्रिलच्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे। आणि एप्रिलचा जो हप्ता असणार आहे, हा हप्ता असणार आहे 10वा हप्ता। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अपडेट ही आपण तुमच्यासोबत शेअर करत आहोत। तर बघा, अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज येणार आहे। या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती 3000 जरी दिसलं तरी पण एप्रिलचा हप्ता 3000 नाही 1500 येणार आहे।
ठीक आहे, ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. बघा आता तुमच्या सर्वांच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे, परंतु या ठिकाणी महत्वाचा पॉइंट आहे, किती वाजता पैसे येणार, कोणत्या दिवशी पैसे येणार, कोणत्या तारखेला पैसे येणार, कोणत्या महिला एप्रिलच्या हप्त्यासाठी पात्र असणार, कोणत्या महिला एप्रिलच्या हप्त्यासाठी अपात्र असणार, संपूर्ण अपडेट याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. ठीक आहे, आता बघा पुढची अपडेट. सर्वच्या सर्व महिला मंडळ, बघा सर्वच्या सर्व महिलांच्यासाठी, सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आता 10वा हप्ता जमा होणार आहे. जेवढ्या पण महिलांचा अर्ज मंजूर आहे, आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, अशा सर्व जिल्ह्यातील सर्व महिलांना आता पैसे येणार आहेत. 10व्या हप्त्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये आता पैशांचा पाऊस पडणार आहे. कारण की 10व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत. जवळपास 3600 कोटी रुपये या 10व्या हप्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. 3600 कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत. बघा महाराष्ट्र राज्यातील या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये आता पैसे पडणार आहेत. तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हे किती आहेत त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात पहिला जो विभाग आहे तो आहे पश्चिम महाराष्ट्र. ठीक आहे, तर बघा पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक पैसे येणार. त्यानंतर नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या सर्व जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा नाशिक विभागातील जिल्हे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील महिलांना पैसे पडणार. त्यानंतर अमरावती विभागातील जिल्हे यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वात मोठा विभाग या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यात पैसे पडणार आहेत. त्यानंतर शेवटला कोकण विभागातील जिल्हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या 6 विभागातील 36 जिल्ह्यामध्ये आता पैशाचं वाटप होणार आहे. आता या सर्व जिल्ह्यामध्ये, आता या सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. काय होणार आहेत? फक्त पैसे वाटप. आणि हे पैसे वाटप असणार आहेत 10व्या हप्त्याचं. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. ठीक आहे, त्यानंतर बघा आता आपण पुढची अपडेट पाहूया. सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत. तर बघा आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार. आणि आजची ही सर्वात मोठी अपडेट. आता सर्व बँकेचे मेसेज येणार. तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणींचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. बघा आता हे पैसे कधीपर्यंत जमा होतील संपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तर बघा तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरताना कोणतेही अकाउंट दिलेलं असू द्या, बँक ऑफ बरोडा असेल, कॅनडा बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, ठीक आहे, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, IDBI बँक असेल, ठीक आहे, त्यानंतर कोणत्याही इतर बँकेचं अकाउंट असेल, मग त्यामध्ये पोस्ट बँक असेल, त्यानंतर काही महिलांनी SBI बँकेचं अकाउंट दिलेलं असेल किंवा इतर कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट दिलेलं असू द्या, आता सर्व बँकांमध्ये 10व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत. जसे तुम्हाला आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे जमा झाले आणि 9 हप्त्याचे पैसे जमा झालेच ज्या प्रकारे तुम्हाला बँकेकडून मेसेज आला, आता सेम त्याच प्रकारे 10वा हप्ता जमा होणार आहे. 10वा हप्त्याचे पैसे जमा झाल्याचा मेसेज सर्व महिलांना बँकेकडून येणार आहे. अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे, आता बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. गुढीपाडव्याचं गिफ्ट तयार. बघा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज गुढीपाडव्याचं गिफ्ट तयार झालेले आहेत. आज पैसे वाटप होणार आहेत. बघा आज सर्व शेतकरी महिलांच्या खात्यावरती आज पैसे वाटप होणार आहेत. आज 2000 रुपये वाटप होणार आहेत. तर 2000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज 100% मिळणार आहेत. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आतापर्यंतचे गुढीपाडव्याचे सर्वात मोठे गिफ्ट तयार झालेले आहे. बघा आज तारीख आहे 30 मार्च. आज आहे गुढीपाडव्याचा सण. सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडवा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा आज गिफ्ट तयार. आज 100% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तसेच महिला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार आहेत. आणि हे जे 2000 रुपये असणार आहेत आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा झालेले आहेत. राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज गुढीपाडव्याच्या दिवशी हे पैसे जमा होणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे 2000 रुपये जे मिळत आहेत हे लाडकी बहीण योजनेचे आहेत का? तर याचं उत्तर आहे नाही.
हे लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही मिळते, हे पैसे तुम्हाला मिळत आहेत नमो शेतकरी योजनेचे। बघा अनेक महिला आहेत ज्या लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतात आणि नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेतात। अशा महिलांच्या खात्यामध्ये आज 2000 रुपये जमा होत आहेत। भरपूर महिलांना पैसे मिळाले आहेत। तुमच्यापैकी व्हिडिओ पाहत असताना जर कोणाला आतापर्यंत आज जर 2000 रुपये मिळाले असतील तर कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका आणि किती वाजता तुम्हाला 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे मिळाले हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका। ठीक आहे, त्यानंतर आता बघा पुढची आपण लेटेस्ट अपडेट पाहूया। तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आता लाडक्या बहिणींना मिळणार आज सर्व बहिणींना मिळणार गुढीपाडव्याचं मोठं गिफ्ट। तर सर्व महिलांना मोठं गिफ्ट मिळणार आहे। बघा तुम्हाला 3 योजनांचे पैसे आता जमा होणार आहेत। तर या ठिकाणी बघा पहिल्या योजना आहे नमो शेतकरी योजना। मगाशी सांगितल्याप्रमाणे आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 100% पैसे जमा होणार आहेत। बघा नमो शेतकरी ही जी योजना आहे या योजनेचे 100% पैसे आज तुम्हाला मिळणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना 1500 रुपये। आता लाडकी बहिणींच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आज जमा होणार का? आज गुढीपाडव्याचा सण आहे, आज जमा होणार का? गुढीपाडव्याला एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार का? एप्रिल महिन्याचा बोनस मिळणार का? लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट। आता व्हिडिओमध्ये पुढे याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला 10वा हप्ता कधी मिळणार आहे, आज मिळणार का, सर्व अपडेट पाहणार आहोत। तसेच बघा लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा या योजनेअंतर्गत 830 रुपये दिले जातात। वर्षातून 3 गॅस सिलेंडर मिळतात 2490 रुपयाचे। ठीक आहे, तर बघा आता हे 830 रुपये तुम्हाला कधी मिळणार याविषयी सुद्धा अपडेट पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा जर तुम्ही सर्वांची टोटल केली तर जर ही जी टोटल केली 2000 अधिक 1500 अधिक 830 तर ही टोटल येते 4330 रुपये। म्हणजे आता लाडक्या बहिणींना एकूण 4330 रुपये मिळणार आहेत 3 योजनेचे मिळून। ठीक आहे, आता आपण या ठिकाणी पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया। ती अपडेट आहे 10व्या हप्त्या संदर्भात। आता सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मोठी अपडेट। 10वा हप्ता वाटप करण्याच्या संदर्भात आता आदेश देण्यात येणार आहेत आणि दरवेळेस सारखा यावेळेस एप्रिलच्या हप्त्याला दरवेळेस सारखा उशीर होणार नाही। तुम्हाला सर्वांना माहित आहे, तुम्हाला पाठीमागे 8व्या हप्त्याचे पैसे मिळाले, 9व्या हप्त्याचे पैसे मिळाले, 9वा हप्ता तुम्हाला मार्च मध्ये मिळाला, परंतु 8व्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना खूप जास्त प्रमाणात प्रतीक्षा करावी लागली होती, कारण की फेब्रुवारी महिना संपला तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नव्हते। ठीक आहे, आता तशा तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही, कारण की वरूनच आदेश देण्यात आलेले आहेत। तसेच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025 सुद्धा सादर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे 36,000 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद संदर्भात। त्यामुळे आता एप्रिलचा हप्ता संदर्भात वाटप करण्यासाठी सरकारकडे निधी अवेलेबल आहे। त्यामुळे बघा आता पैसे वितरण होण्यामध्ये कोणतीही अडचण नसल्यामुळे तुम्हाला 10वा हप्ता मिळण्यासाठी जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही। दरवेळेस सारखा आता उशीर होणार नाही, आता फक्त पैसे वाटप होणार। सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार। ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया। तर बघा नमस्कार आजची अपडेट। बघा लाडकी बहीण योजना नमस्कार आजची अपडेट सर्वात मोठी अपडेट। तर बघा लाडक्या बहिणींसाठी 2 गिफ्ट तयार। तर पहिलं गिफ्ट आहे 2000 रुपयाचं। 100% आज महिला शेतकरी मित्रांना तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये गुढीपाडवा स्पेशल भेट असणार आहे व गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आज 100% सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये, गॅसचे 830 रुपये हे तुम्हाला कधीपर्यंत येतील, आज पैसे येणार का, संपूर्ण अपडेट आजच्याच व्हिडिओमध्ये। ठीक आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर बघा आता लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या निवडक महिला आहेत ज्या दुहेरी योजनेचा लाभ घेतात। ठीक आहे, दुहेरी योजनेचा लाभ म्हणजे ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतात तसेच नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेतात, म्हणजे एकूण 2 योजनेचा लाभ घेतात, अशा ज्या दुहेरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत अशा महिलांना आज 2000 रुपये मिळणार आहेत। बघा आणि या महिलांची संख्या आहे 8 लाख। बघा आकडेवारी सुद्धा समोर आलेली आहे। एकूण 8 लाख महिलांना आज बघा एकूण 8 लाख शेतकरी महिलांच्या खात्यावरती आज 100% 2000 रुपये जमा होणार आहेत। तसेच या लाडक्या बहिणींना एप्रिलचा जो हप्ता असणार आहे हा 500 रुपये मिळणार आहे, कारण की या महिला दोन्ही योजनेचा लाभ घेत असतात, नमो शेतकरी पीएम किसान। त्यामुळे या महिलांना 1500 रुपये ऐवजी 500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहेत। ठीक आहे, बघा 500 रुपये आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडणार आहेत। 8 लाख महिलांच्या खात्यामध्ये
एप्रिलचा हप्ता 500 रुपये मिळणार आहे. ठीक आहे, बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना 1500 रुपये एप्रिलचा हप्ता येईल. फक्त दुहेरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाच या ठिकाणी बघा 500 रुपयेचा हप्ता येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. आता फक्त पैसे वाटप होणार. एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार. राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना महिलांना शासनातर्फे आता गुढीपाडवा निमित्त गिफ्ट देण्यात येणार आहे. तर आता बघा लाडक्या बहिणींना कोणकोणते गिफ्ट मिळणार आहेत, आता आपण त्याविषयी पुढची अपडेट पाहूया. त्या अगोदर भरपूर महिलांचा प्रश्न होता की लाडकी बहीण ही योजना आहे, आता ही योजना किती दिवस चालणार आहे. तर बघा ही योजना 5 वर्ष चालणार आहे. याबाबत माहिती उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी दिलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आम्ही ही योजना कायमस्वरूपी 5 वर्ष चालवणार आहे. कोणतीही अडचण या योजनेमध्ये येऊ देणार नाही. तसेच 2100 रुपये बाबत जो प्रश्न आहे, 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. योग्य वेळी 2100 बाबत निर्णय घेतला जाणार आहे व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2100 रुपये पाठवले जाणार आहेत. ठीक आहे, बघा कारण की या ठिकाणी बघा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, ही योजना महायुती सरकार सुरळीतपणे चालवत आहे. आतापर्यंत कोणताही प्रॉब्लेम येऊ दिलेला नाहीये. त्यामुळे 5 वर्ष लाडक्या बहिणींना 100% नाही 1001% लाभ मिळणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता आपण पुढची अपडेट. आता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये अशा सुद्धा काही निवडक महिला आहेत ज्या महिलांना आता 1500 रुपये ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत. तर या ठिकाणी बघा फरक कितीचा पडला. लाडकी बहीण योजनेमध्ये मिळणारी रक्कम होती 1500, आता याच्यामधून जर तुम्ही 500 रुपये मिळाले म्हणजे 1000 रुपये या महिलांचे कमी करण्यात आलेले आहेत. याचं कारण काय आहे या महिलांचे 1000 रुपये वजा करण्याचं. तर या महिला आहेत मगाशी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या महिला आहेत दुहेरी महिला. दुहेरी महिला म्हणजे ज्या महिला 2 योजनेचा लाभ घेतात, म्हणजे उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना तसेच नमो-शेतकरी योजनेचा लाभ घेतात, अशा महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. कारण की त्यांना ऑलरेडी 1000 रुपये दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून एक्स्ट्रा मध्ये दिले जात आहेत. त्यामुळे या महिलांना 1500 रुपये ऐवजी फक्त 500 रुपयाचाच लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्स व सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडवा सणाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस अगदी आनंदामध्ये जावो. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल व हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला पाहिजे. फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडवा सणाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण पुढची अपडेट पाहूया. तुमचा सर्वांचा एकच कॉमन प्रश्न आहे की 10व्या हप्त्याचे पैसे कधी येणार, किती वाजता येणार. आज गुढीपाडवा सण आहे तर आज आम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार का, आज आमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार का, हा प्रश्न सर्व महिलांचा आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे आता आपण महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून अर्ज केलेला असू द्या, सर्व जिल्ह्यातील सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आणि ती खुशखबर अशी आहे, सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता एप्रिलचे पैसे 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. ठीक आहे, आता बघा लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचे गिफ्ट काय मिळणार, तर आता आपण त्याविषयी सविस्तर अपडेट पाहूया. तर बघा गुढीपाडव्याचा सण या ठिकाणी तुम्हाला आता स्क्रीनवरती कॅलेंडर दिसत आहे. तर बघा आज वार आहे रविवार, आज तारीख आहे 30. बघा 30 मार्च आज तारीख आहे. आजचा दिवस लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे कारण की आज आहे गुढीपाडव्याचा सण. तुम्हाला सर्वांना माहित आहे कोणता पण ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यामधील मोठा सण असतो त्यावेळेस लाडक्या बहिणींसाठी कोणत्या ना कोणती गिफ्ट दिले जाते. जसं की महिला दिन होतं त्यावेळेस सुद्धा गिफ्ट देण्यात आलेलं होतं. तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर असेल, रक्षाबंधन असेल, सर्व सणावेळेस काहीतरी विशेष तरतूद करण्यात येते. त्यामुळे यावेळेस सुद्धा अशी संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे की लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट मिळालं, रक्षाबंधनचं गिफ्ट मिळालं, तसंच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या सणाचं गिफ्ट मिळणार, अशा प्रकारची चर्चा आता सगळीकडे रंगलेली आहे. त्यामुळे बघा आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे लाडकी बहीण योजनेसाठी. ठीक आहे, तर बघा आज तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील का, तर या ठिकाणी बघा सर्वात पहिली गोष्ट, पहिला मायनस पॉइंट या ठिकाणी हा आहे की आज वार आहे रविवार, आज असणार आहेत सर्व बँक बंद. त्यामुळे बघा आज सुट्टीचा दिवस आहे, सर्व बँकेतील कर्मचारी आज सुट्टीवरती असणार आहेत. त्यामुळे आज पैसे येण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. परंतु या ठिकाणी बघा महत्वाचा पॉइंट हा आहे की लाडक्या बहिणींना पाडव्याला पैसे मिळणार.
अशा प्रकारची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या रंगलेली आहे. तर बघा, आज जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले किंवा लाडक्या बहिणींना जर आज पैसे भेटले तर भारीच होईल. परंतु या ठिकाणी अजूनपर्यंत सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाहीये, की आज गुढीपाडव्याच्या दिवशी लाडक्या बहिणींना पैसे आम्ही पाठवत आहोत. परंतु या ठिकाणी बघा, सगळीकडे चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे आज जर लाडक्या बहिणीला पैसे मिळले तर एकदम भारीच होईल.